मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आई, देवबाप्पाची आई पण माझ्यासारखीच आहे वाटतं. त्याला सतत रागवत असते असं म्हणून ती हसू लागते. तेवढ्यात मात्र ऋषिकेशलाही खूप हसू येतं आणि तोही खूप हसू लागतो. आणि आता मात्र जानकी म्हणते, तुम्हालाही हसू येते का? बघते आता तुमच्याकडे, असं म्हणू लागते. दुसरीकडे मात्र जानकी ओवीला ताऱ्यांची गोष्ट सांगू लागते. त्यानंतर आता ती तिला ध्रुव ताऱ्याची गोष्ट सांगते. तेव्हा मात्र ती म्हणते, एक दिवस राजाच्या मांडीवर मात्र ध्रुव बसला होता आणि तेव्हा त्याची आवडती राणी आली, म्हणजेच त्याची सावत्र आणि राजाच्या मांडीवरनं तिने त्याला खेचून टाकलं आणि त्यामुळे तो रडतच आपल्या आईकडे गेला आणि आईला सगळं सांगू लागला. तेव्हा मात्र त्याची आई म्हणाली, आपल्याला कोणीही कितीही त्रास दिला ना तरी पण आपण आपली जागा स्थिर ठेवायची आणि तू अशी जागा मिळव ज्याहून तुला कोणी हलवू शकणार नाही. आणि अशी गोष्ट ती सांगत असते. तेव्हा मात्र ऋषिकेशला हे सगळं त्याच्याबरोबर घडलं आहे हे आठवत असतं. दुसरीकडे मात्र पुढे जानकी गोष्ट सांगत असते, परंतु हळूहळू आता ओवीला झोप लागते. त्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते, ही तर झोपली आहे, पण आता तुम्ही झोपा, तुम्हाला उद्या प्रॅक्टिसला जायचं आहे ना? तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो, हो जायचं आहे, पण तू किती पॉझिटिव्ह बोलते, त्यामुळे आता मला खरंच बरं वाटतं आहे. आणि आता तू सुद्धा झोप. ती आज दमली होती, पण मात्र आता तिला एसीची आठवण येणार नाही. आता तिला शांत झोप लागली आहे, त्यामुळे आता तू सुद्धा झोप, असं म्हणून ते पण दोघे झोपी जातात. दुसरीकडे मात्र आता ऐश्वर्याला रात्री झोप येत नसते. ऐश्वर्याला सगळा घडलेला प्रकार आठवत असतो. एवढं सगळं केलं आणि आता अवंतिका येऊन मात्र पुन्हा घराचा सगळा ताबा मिळवायला लागले आहे. आणि आता असंच राहिलं तर काहीच फायदा नाही. आता कुठे मी जिंकले होते आणि सगळं आता पुन्हा सगळं विस्कटत चाललं आहे, अशा विचारात ती जागी होते आणि रूममध्ये इकडून तिकडे चक्रा मारायला लागते. तर चुकून तिचा हात ग्लासला लागतो आणि ग्लास खाली पडतो. त्या आवाजाने मात्र सारंग उठतो आणि आता ऐश्वर्या ग्लास उचलते आणि ती म्हणते, सॉरी, तुम्ही झोपा, चुकून पडला. तर तेव्हा तो म्हणतो, मी देतो तुम्हाला कंपनी. तर मात्र ती म्हणते, नाही, मला येईल थोड्या आणि झोप, तुम्ही झोपा. आणि त्यानंतर मात्र सारंग झोपी जातो आणि इकडे ऐश्वर्या मनाशी म्हणते, हा सारंग म्हणजे ना एकदम मूर्ख आहे. याच्याशी गोड गोड बोलून मला कंटाळा आला आहे, पण आता करणार तरी काय? आणि खरंच एखाद्या माणसाच्या आयुष्यात जर काही ध्येय नसतं ना, तर तो म्हणजे सारंग. कसा निवांत झोपला आहे, काही टेन्शनच नाही त्याला, असं म्हणून ऐश्वर्या चिडचिड करू लागते. दुसरीकडे सकाळी मात्र आता ऋषिकेश उठून येतो आणि जानकीला आवाज देऊ लागतो. जानकी घरात कुठेच दिसत नाही. तेवढ्यात गुलाब तिथे येतो आणि काय झालं दादा, विचारतो. तर ऋषिकेश म्हणतो, अरे जानकी कुठे आहे? दिसत नाही. तर मात्र गुलाब म्हणतो, वहिनी सकाळी सकाळी कुठेतरी बाहेर गेल्या, घाईत होत्या म्हणून काही सांगितलं नाही. तुम्ही आवरून घ्या, मी तुमच्यासाठी चहा टाकतो, असं म्हणून आता गुलाब कामाला लागतो आणि इकडे ऋषिकेश सुद्धा आवरायला जातो. दुसरीकडे जानकी मात्र बाहेर गेलेली असते आणि तिने गावातल्या सगळ्या लेडीजला बोलवलेलं असतं, परंतु एकही लेडीज तिच्याशी बोलत नाही आणि हे बघून मात्र तिला फारच वाईट वाटतं. ती प्रत्येकाला तिच्या घरातलं सगळं बरं आहे ना आणि त्यांची समस्या जी त्यांच्याकडे घेऊन आली होती, त्या आता सगळ्या समस्या सॉल्व्ह झाल्या आहे ना, अशा ती प्रत्येकाला विचारू लागते. परंतु तिच्या प्रश्नाचं कोणी उत्तर देत नाही आणि सगळ्याजणी तोंड फिरून घेतात. तेव्हा मात्र जानकी म्हणते, खरंच आता तुमच्या ऋषिकेश दादाला तुमची गरज आहे. तर मात्र त्यातली एक बाई म्हणते, हो, ऋषिकेश दादा तर आमचे दादा आहेच, पण तुमचं काय हो वहिनी साहेब? आम्ही तुम्हालाही फार चांगलं समजत होतो आणि तुम्ही प्रॉपर्टीसाठी नानांना ढकलून दिलं. तेव्हा मात्र जानकी रडू लागते आणि ती म्हणते, मी खरंच असं केलं नाही. मी 10 वर्ष झाले या गावात लग्न करून आले आहे. तुम्ही मला बघता आहे. ताई, मी तुमच्या घरी जेवले आहे. तुम्ही तुमच्या हाताने मला खाऊ घातलं आहे. मी असं कधी करेन का? तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, असं ती सगळ्यांना समजून सांगते आणि खूप रडू लागते. इकडे मात्र तिथल्या सगळ्या लेडीजला तिच्यावर विश्वास बसतो आणि त्या सगळ्याजणी तिला जवळ घेतात आणि सांगतात, की खरंच वहिनीसाहेब, तुमची गावामध्ये खूप बदनामी झाली आहे. खरं तर आमचाही विश्वास बसत नव्हता, पण काही मार्ग नव्हता आणि आज तुमच्याशी बोलून मात्र आमचा सगळा गैरसमज दूर झालेला आहे आणि तुम्ही काळजी करू नका. आम्ही आहोत ना आमच्या भावासोबत. फक्त काय करायचं आहे ते सांगा. तर त्यावर मात्र आता जानकीला खूप आनंद होतो आणि आता ती सगळं त्यांना सांगू लागते. दुसरीकडे मात्र सगुणा रणदिव्यांच्या बंगल्यावर पोचते. तिथे बाहेर अवंतिका झाडांना पाणी देत असते आणि सगुणाला बघून ती सगुणाची विचारपूस करू लागते. तेव्हा मात्र अवंतिका म्हणते, काय झालं, तू सकाळी सकाळी इथे कशी काय आली?
म्हणजे वहिनींनी काय निरोप वगैरे पाठवला आहे का? तेव्हा सगुणा म्हणते, "नाही, नाही, त्यांनी काही निरोप नाही पाठवला." तर तेव्हा ती म्हणते, "मग काय झालं?" तर ती सांगू लागते, "मला ऐश्वर्या मॅडमला भेटायचं होतं." आणि ऐश्वर्या मॅडम म्हटल्यावर तिला राग येतो आणि ती म्हणते, "ऐश्वर्या मॅडमला का?" आणि पुढे जाऊ लागते. तेवढ्यातच अवंतिका तिला थांबवते आणि म्हणते, "थांब, इथं काय काम आहे ते मला सांग." तर तेव्हा ती म्हणते, "मी तुम्हाला नाही सांगू शकत, ते जरा सिक्रेट आहे." आणि सिक्रेट म्हटल्यावर आता अवंतिकाला प्रचंड राग येतो. ती मात्र आता खूप बोलू लागते, की "काय चाललं आहे इथं? आणि कसलं सिक्रेट वगैरे? काही गरज नाही कोणाला भेटण्याची वगैरे." तेवढ्यात तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते, "काय चालू आहे आरडाओरड? जा, इथं पाणी घातलं आहे ना, घरामध्ये जाऊन लादी पुसून घे." आणि हे ऐकल्यावर आता सगुणाला फार बरं वाटतं. तिला असं वाटतं, की आता अवंतिकाचं सुद्धा या घरामध्ये काही चालत नाही आणि ऐश्वर्या सगळं चालवते. तेव्हा मात्र आता अवंतिका पेटून उठते आणि तिला उत्तर देते, "तू मला सांगायचं नाही मी काय करायचं काय नाही. आणि कालचं सगळं विसरले का मी कशी रूम मिळवली? विसरायचं नाही आणि माझ्याशी गाठ आहे हे लक्षात ठेवायचं. मी काय जानकी वहिनी नाहीये तुझं सगळं ऐकून घ्यायला आणि तुझा रुबाब सहन करायला. समजलं ना? जास्तीचा आगाऊपणा माझ्यासमोर करायचा नाही." असं मात्र अवंतिका तिला सांगते. जशी मी काल रूम मिळवली आहे ना, तसंच मात्र या घरामध्ये कोणाला घुसू द्यायचं की नाही हे सुद्धा मी ठरवेल बरं का. तू मला सांगायचं नाही, असं मात्र ती आता ऐश्वर्याला खडसावून सांगते आणि खूपच चिडलेली असते. त्यामुळे सगुणाला "आत्ताच्या आत्ता बाहेर हो, गेट आउट" असं म्हणून खूपच जोरात अंगावर ओरडते. तेव्हा आता सगुणा फारच घाबरते. पण इकडे ऐश्वर्या लगेच म्हणते, "हो गं, बाहेर हो तू." असं म्हटल्यावर आता सगुणाला अजून टेन्शन येतंय. तेव्हा मात्र ऐश्वर्या म्हणते, "काय खाऊ आहे का? तू सांगणार आणि इथून बाहेर जाणार. चल गं सगुणा, तुला काय काम आहे मला ते सांग." असं म्हणून ती सगुणाला तिथून घेऊन जाते आणि सगुणाला मात्र आता हसू आवरत नाही. दुसरीकडे मात्र सगुणाला तिथून घेऊन गेल्यावर आता अवंतिका प्रचंड चिडलेली असते आणि ती आतमध्ये जाते आणि सौमित्राशी बोलू लागते. दुसरीकडे सगुणा मात्र ऐश्वर्याला तिथे घडलेला सगळा निरोप पोहोचवते आणि दादा आता कुस्ती खेळणार आहे, ही बातमी मात्र आता ऐश्वर्याच्या कानी पोहोचवते. त्यामुळे आता ऐश्वर्या पुढचा प्लॅन तयार करते. दुसरीकडे अवंतिका सगळं काही सौमित्राला सांगते, तर सौमित्र दादाला सांगूया असं म्हणतो. तर तेव्हा अवंतिका म्हणते, "काही गरज नाही. आपण तेच करत बसायचं का याचं त्याला आणि त्याचं त्याला. मग त्या ऐश्वर्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? आणि याच्यामुळेच मला जॉइंट फॅमिली नको होती. जॉइंट फॅमिलीमध्ये हे राजकारण सुरू असतं, जरा पण सुख नसतं." असं म्हणून ती खूपच वैतागते. खरं तर मला असं झालं आहे ना, की का आलो आहे आपण इथे? तर तेव्हा सौमित्र तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, "हे बघ, मला सगळं कळतं आहे. खरंच आहे तुझं म्हणणं, जॉइंट फॅमिलीमध्ये राजकारण असतं. पण ते ऐश्वर्यासारख्या बायका घरात आल्यात तर. पहिले जानकी वहिनीमुळे हे घर खरंच खूप छान होतं." तर तेव्हा मात्र अवंतिकाचा राग हळू कमी होतो. पुढे तो सांगू लागतो, की "मला कळतं आहे तुला काय त्रास होतो आहे, पण आत्ताच आपण इथून जाऊ शकत नाही. आपण इथे काय ध्येय घेऊन आलो होतो, हे तू विसरलीस का? आणि आपण दादा-वहिनींना घरात आणल्याशिवाय इथून बाहेर पडणार नाही, हे सुद्धा तुझ्या लक्षात आहे ना?" तेव्हा मात्र जानकी आणि ऋषिकेश दादाला घरी आणायचं आहे, यासाठी मात्र आता अवंतिका शांत होते आणि त्यानंतर मात्र ती सौमित्राला म्हणते, की "बघच तू आता तिला राजकारण खेळायचं आहे ना, मग तर आता मी पूर्ण राजकारणमध्ये घुसूनच तिला उत्तर देणार आहे. या अवंतिकाला तिने अजून खरं ओळखलंय कुठं? मग तिला दाखवते मी ही अवंतिका काय चीज आहे." आणि असं म्हटल्यावर आता इकडे सौमित्रालाही फारच आनंद होतो. दुसरीकडे मात्र ऋषिकेश सराव करत असतो आणि सराव करताना त्याला नोकरीसाठी जिथून नकार भेटला असतो ते मात्र त्याला सगळं आठवत असतं आणि तेवढ्यातच त्याला सराव करताना हाताला लागतं आणि आता हाताला लागल्यावर मात्र पुन्हा आपल्या ओवीसाठी हे सगळं करायचं आहे हे तो आठवतो आणि पुन्हा सरावाला लागतो. तेवढ्यात मात्र जानकी आणि सगळ्या बायका तिथे येतात आणि त्यांच्या हातामधला सगळा पसारा बघून ऋषिकेश प्रश्न विचारू लागतो, की "काय झालं? कुठे होतात? आणि सगळेजण तुम्ही काय आणलं आहे?" असं तो विचारू लागतो. तेव्हा मात्र त्या बायका सांगू लागतात, "दादा, आज तुम्ही आमची खूप रक्षण केलं. राखीच्या शब्दाला तुम्ही अगदी जागिले. त्यामुळे आता आमचं कर्तव्य आहे. आम्ही सुद्धा आमच्या दादाला त्रास झालेला नाही बघू शकत. त्यामुळे आता तुमची ही जमीन आम्ही कशी मऊ करून देतो ना ते बघा." असं म्हणून ते सगळेजण चटई आणि गादी अंथरून त्याला प्रॅक्टिससाठी जागा एकदम मऊ करून देतात आणि बोलतात, की "दादा, आता करा तुम्ही प्रॅक्टिस. तुम्हीच जिंकणार." आणि तेव्हा मात्र आता ऋषिकेशच्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि त्याला फार वाईट वाटतं, की खरंच आपल्या माणसांनी जरी साथ नाही दिली तरी बाहेरची लोकं आपल्याला साथ देत आहे म्हणून त्याला खूपच रडू येतं. तेवढ्यात मात्र जानकी म्हणते, "हो धनी,
आता लवकर प्रॅक्टिस करा आणि सगळ्यांना धोबीपछाड करा. असं म्हटल्यावर आता ऋषिकेशला पुन्हा हसू येतं आणि ऋषिकेश प्रॅक्टिसला सुरुवात करतो. तेव्हा तिथल्या बायका मात्र एकमेकींना म्हणतात, चला ग, आता दादाला प्रॅक्टिस करू द्या आणि दादाच आपले जिंकणार आहे, असं म्हणून सगळ्याजणी तिथून निघून जातात. इकडे जानकी मात्र ऋषिकेशकडे बघून विचारात पडते. पुढील भागात आपण बघणार आहोत की ऐश्वर्या सयाजीरावांना फोन करून सांगते, मला त्या ऋषिकेशला कुस्तीमध्ये जिंकून द्यायचं नाहीये. तेव्हा सयाजी म्हणतो, ठीक आहे, मी आत्ताच साताऱ्याला फोन करतो आणि आपल्या पैलवानांना बोलून घेतो. दुसरीकडे ऋषिकेश जानकी मंदिरामध्ये जातात आणि देवीला कौल लावतात, तर देवी फूल मात्र उजव्या बाजूने पाडते. त्यामुळे जानकीला प्रचंड आनंद होतो की आता काळजीचं काही कारणच नाही. देवीने उजव्या बाजूचा कौल दिला आहे, नक्की तुम्हीच विजयी व्हाल. आणि तेवढ्यात दोघंही खूप खुश असतात आणि इकडे ऋषिकेशचं लक्ष दुसरीकडे जातं. तेव्हा मात्र त्याला सुमित्रा दिसते आणि तिला बघून मात्र त्याला प्रचंड राग येतो. परंतु आता जानकी मात्र खाली पडलेलं फूल उचलण्याचं कारण घेऊन आता ती सुमित्राच्या पायाला हात लावते आणि तिचा आशीर्वाद घेते. इकडे मात्र सुमित्रा तोंड फुरून घेते, पण मात्र तिच्या डोळ्यामध्ये खूपच अश्रू असतात. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.